जालन्यात स्वीकृत सदस्यपदाच्या निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेतल्यानं कारवाईत काँग्रेसचे 7 नगरसेवक निलंबित। आज दिनांक 1 रोजी बुधवारी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेतील अधिकृत स्वीकृत सदस्यपदाच्या निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेतल्याच्या आरोपावरून काँग्रेस पक्षानं 7 नवनिर्वाचित नगरसेवकांना निलंबित केलंय। या निर्णयामुळे जालना शहरातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार स्वीकृत सदस्य निवडणुकीदरम्यान काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी पक्षाच्या अधिकृत भूमिकेविरुद्ध जाऊन भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मतदान केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर संबंधित नगरसेवकांनी पक्षशिस्त मोडल्याचं स्पष्ट झाल्याचं पक्षाकडून सांगण्यात आलंय। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं कठोर भूमिका घेत संबंधित 7 नगरसेवकांना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्याचा निर्णय जाहीर केलाय। हा आदेश प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार जारी करण्यात आला असल्याचं अधिकृत पत्रात नमूद आहे। निलंबित करण्यात आलेल्या नगरसेवकांमध्ये फारुख संदीप सादिक तुंडीवाले, इम्रान खान अमानुल्लाह खान, फरहाना अब्दुल रऊफ अन्सारी, सुनील अशोक बोर्डे, मयुरी दिनेश देने, रुबीना मस्जिद पठाण, अनिल अशोक तिरुखे यांचा समावेश आहे। दरम्यान या कारवाईमुळे जालना महानगरपालिकेतील सत्ता समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते। पक्षशिस्त भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा संदेश देत काँग्रेसनं आगामी राजकीय घडामोडींमध्ये आपली भूमिका स्पष्ट केली आहे। या निर्णयानंतर स्थानिक राजकारणात चर्चांना उधाण आले असून पुढील घडामोडींवर सर्वांचं लक्ष लागलंय।